जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा, घरी बसणारा नको। ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेस सोबत गेलेत, स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला। माझं विजन मध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। कोण कुठून उभा राहणार आहे आणि कोण विजयी होणार हे जनता ठरवेल। आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याच्या चॅलेंजला मुख्यमंत्र्यांचं उत्तर। मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकणार, विकासाची घोडदौड पुढेही कायम राहील। माझा विजन मध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। महाराष्ट्रातल्या उद्योगांची भाजपाने राख रांगोळी केली, रांगोळी गुजरातला पाठवून महाराष्ट्रात केवळ राख उरली। माझं विजन कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। लवकरच शरद पवार गटातला मोठा नेता अजित पवारांसोबत येणार। माझं विजन कार्यक्रमात प्रफुल्ल पटेलांचा पुनरुच्चार। फडणवीस आरोप करतात आणि पळून जातात, ड्रग्ज आणि भ्रष्टाचार रोखण्यात राज्याचा गृहविभाग कमकुवत। माझं विजन मध्ये सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। लोकसभेत मवियाचा परफॉर्मन्स चांगला असेल, माझं विजन मध्ये सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास। पश्चिम बंगालच्या संदेशखालीमध्ये जे झालं त्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण त्याला हिंदू मुस्लिम प्रश्न बनवू नका। माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य। भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाने मला फरक पडत नाही। माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात ओवेसींचं वक्तव्य। ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी कृष्ण नीतीचा वापर, फोडाफोडीच्या राजकारणावर आशिष शेलारांचं वक्तव्य। मुंबईतल्या लोकसभा निवडणुकीत भाजप सगळ्या जागा जिंकेल, आशिष शेलारांना विश्वास। तर ठाकरेंविना 2014 मध्येही जिंकलो, आताही जिंकू, शेलारांचं विधान। काँग्रेस पक्षाकडे कोणताच नारा नाही, कोणतं विजन नाही, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची काँग्रेसवर टीका। 2014 मध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी युती तोडली, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर ठाकरे गट राजकारणातील सर्वात विश्वासघातकी मित्र, आशिष शेलारांचा ठाकरे गटावर हल्लाबोल। जागा वाटपाचा तिढा लवकरच सोडवला जाईल, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर महायुती म्हणून कोणता पक्ष किती जागांवर लढणार यावर वरिष्ठ नेते निर्णय घेणार, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। मुंबईमध्ये लोकसभेच्या सर्व 6 जागा जिंकू, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारांना विश्वास। तर ठाकरेंविना 2014 मध्ये मुंबईत जिंकलो, आशिष शेलार यांचा ठाकरेंना टोला। महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीला निमंत्रण नाही, राजू शेट्टींची माहिती। आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतली, आम्हाला कोणाचा प्रस्ताव नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने शिंदे गटाला ताटाखालची मांजर केलंय। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा शिंदे गटाला टोला। तर उद्धव ठाकरेंना महायुतीतले नेते घाबरतात, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात धुसफूस। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला भाजपचाच खासदार झाला पाहिजे, लोकसभेच्या बदल्यात रत्नागिरी विधानसभा देऊ, रत्नागिरी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळ माने यांचं विधान। उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना धोका देणार, भाजप आमदार नितेश राणेंची टीका। प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय प्रवाहामध्ये आहेत, ते जनमानसाचा अंदाज घेऊन इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी सोबत राहतील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना विश्वास। प्रकाश आंबेडकरांसाठी 4 ते 5 जागा सोडायला आम्ही तयार, प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू, चर्चेतनं मार्ग निघेल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणार म्हणाले, मात्र एक दमडीही दिली नाही, नितेश राणेंचा हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी भाजपने देशभरातल्या नागरिकांकडून मागवल्या सूचना। मुंबईमध्ये 15 मार्चपर्यंत 2 लाख सूचना गोळा करण्याचा भाजपचा निर्धार, आशिष शेलार यांची माहिती। पुण्याच्या इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र। मित्रपक्षातले लोक जाहीर भाषणात धमकावत असल्यामुळे उद्या आम्ही मतदारसंघात फिरायचं की नाही, हर्षवर्धन पाटील यांचा सवाल। लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची 7 मार्चला पहिली बैठक, बैठकीत 100 जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित होणार। अमोल कोल्हे नाटकातनं वातावरण निर्मिती करतायत, अमोल कोल्हेंनी 5 वर्षात काय केलं याचा विचार करा, अजित पवारांचं वक्तव्य। 5 आणि 6 तारखेला मुंबईत अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि लोकसभा प्रचारक धनंजय मुंडेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन आम्ही चूक केली, अजित पवारांचं वक्तव्य।
तर लोकसभेत मतदारसंघातले प्रश्न प्रभावीपणे मांडले म्हणून पहिल्या टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. कोल्हेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या अमित शहांची सभा. दरम्यान पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा. सभेसाठी जालना, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर 3 जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित राहणार. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडनं नव्या कर्णधाराची घोषणा. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून निवड. मुंबई रणजी करंडकाच्या फायनलमध्ये उपांत्य फेरीत तामिळनाडूवर 1 डाव 70 धावांनी मात. शम्स मुलानीच्या 4 विकेट्स. शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी. फायनलमध्ये मुंबईची गाठ विदर्भाशी. भारत आणि इंग्लंडमध्ये गुरुवारपासून 5वा कसोटी सामना. भारताचा फिरकीपटू आर अश्विनचा 100वा कसोटी सामना. 100 कसोटी सामने खेळणारा अश्विन हा 14वा भारतीय आणि पहिला तामिळनाडू क्रिकेटर ठरणार. नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक MH-60RC हॉक हेलिकॉप्टर दाखल होणार. पाणबुडी विरोधी, युद्धनौका विरोधी कारवाई, शोध आणि सुटका अशा विविध कारणांसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार. अहमदाबाद हावडा एक्सप्रेसला बेटावत जवळ रेल्वेतनं निघाला धूर. रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमनकडनं आगीवर नियंत्रण. हॉट एक्सेल झाल्यानं धुराचे लोट निघाल्याची माहिती. गुगलचे CEO सुंदर पिचाई राजीनामा देण्याची शक्यता. जेमिनी AIच्या अपयशामुळे राजीनाम्यासाठी वाढता दबाव. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सलमान खान, रणबीर कपूर, माधुरी दीक्षितसह अनेक सेलिब्रिटींचा डान्स. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीसह अनेक क्रिकेटर्सचीही प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात नीता अंबानींचं नृत्य. नीता अंबानींच्या शास्त्रीय नृत्याने वेधलं लक्ष. कलर्स वाहिनीवरील जीवा माझा गुंतला मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुलेने बांधली लग्नगाठ. सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. अभिनेत्री यामी गौतमचा आर्टिकल 370 चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या 9व्या दिवशी 5,75 लाखांची कमाई. UAEच्या अबुधाबीमध्ये बांधलेलं BAPS हिंदू मंदिर रविवारपासून सर्वसामान्यांसाठी उघडलं. मंदिरामध्ये पहिल्याच दिवशी 65,000 भाविकांनी घेतलं दर्शन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.